मुख्यमंत्री आणि भारताचे सध्याचे नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान, तुम्ही आमच्या धनगर समाजाला वारंवार फसविलात। नागपूरला आम्ही गेलो रेल्वेनं, फार आमची वेळ झाली आणि तुम्ही म्हणाले की आता या पहिल्या कॅबिनेटला तुम्हाला तो मला निवडून द्या। तेव्हा भाऊ तुमचे आम्ही लय उपकार केलेत। तुम्ही आम्हाला वारंवार फसविलेत मोदी साहेब, तुम्ही आम्हाला फसविलेत। एखादं काम करतात तुम्ही ताबडतोब करतात आणि धनगर समाज तुमचं काय पाप केलं रे बाबा? आमच्या वादळाची वाट पाहू नकोस। अरे वादळ जर पेटलं महाराष्ट्रात नाही भारतात पेटेल, लक्षात ठेव। वारंवार धनगर समाजाला फसू नको। हा काय साधा सुद्धा समाज नाही, ते वादळ लय भयानक आहे। पुन्हा जर येऊन पेटलं ना तर विदर नाही, लक्षात ठेव। आमच्या बोराडे साहेबाला जर काही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय मी स्वतः बसणार नाही। तुम्हाला जाम नाही, तुम्हाला फिरकून देणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय मल्हार। आज आम्ही इथे परभणी येथे कलेक्टर ऑफिसला धनगर समाजाची एसटी अंमलबजावणी व्हावी यासाठी निवेदन दिलेलं आहे, शांत मार्गाने दिलेलं आहे। पण आमची सरकार मायबापला एवढी विनंती आहे की आमच्या बोराडे साहेबाचा अंत पाहू नये किंवा धनगर समाजाचा अंत पाहू नये। जर तुम्हाला आमचा अंतच पाहायचा असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल मुंबई जाम करायची तर मुंबई आम्ही माणसं सोडा, आमच्या निश्चय मेढ्या जाम करून दाखवत्या। तुम्हाला मुंबई आमच्या मेढ्या जाम करून दाखवत्या। धनगर समाज तर वेगळाच राहिला। आम्ही असे घरातले एक पाऊल सुद्धा हलवून देण्याची ताकद ही धनगर समाजामध्ये आहे। धनगर समाजाचा अंत पाहू नका। आम्ही तुम्हाला भीक मागत नाहीत, आमचं एसटी मधलं आरक्षण हक्काचं आहे आणि हक्काचं मागतोय। फक्त तुम्हाला अंमलबजावणी करायची। दीपक भाऊच्या जर तब्येतीला धक्का लागला तर हा धनगर समाज पेटून उठेल। कुठलीही शासन याची दक्षता घ्या की सर्व जिम्मेदारी ही शासनावर राहील, शासन त्याच्या जिम्मेदारीला तत्पर राहील। त्याच्यामुळे आम्हाला 24 तारखेच्या आत तुम्ही एसटीचे प्रमाणपत्र द्या ही आमची धनगर समाजाच्या वतीने कळकळीची विनंती आहे। जर नाही दिले तर 24 तारीख होऊ द्या, 25 तारखेला पहा काय धनगर समाज आक्रमक होतो आणि काय भूमिका घेतो। याची सर्वस्व जबाबदारी ही भारत सरकार, राज्य सरकारवर राहील। धन्यवाद। जालना येथील उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी 17 सप्टेंबरला जे उपोषण सुरू केलं आहे त्या उपोषणाची शासनाच्या वतीने अद्यापही दखल घेतली नाही। त्या अनुषंगाने आम्ही जालना येथे बैठक घेतली आणि जालन्याच्या बैठकीमध्ये असं ठरलं की 24 तारखेला इशारा मोर्चा आणि 22 तारखेला निवेदन। आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्यालय आणि जिल्हा कचेरीवरती निवेदन देण्याचा हा पहिला शांततेच्या मार्गाने सर्वांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। मी सरकारला एवढाच इशारा देऊ इच्छितो की आता जर आपण या आजच्या आपल्या निवेदनाची दखल घेऊन शासनाने जर पुढील पावलं योग्य नाही उचलले तर 24 तारखेला या महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं, मी तर म्हणेन की लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी जनसागर उसळणार आहे। आणि या ठिकाणी माझी सरकारला विनंती आहे की आपण जसं 2014च्या बारामतीच्या आंदोलनामध्ये आपण एक 1000-2000 नव्हे तर 10-15 लाख लोकांच्या समोर सांगितलं होतं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाज आरक्षण सोडू। माझी सरकारला कळकळीची विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की आपण धनगर समाजाचा या आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवा। अन्यथा हा धनगर समाज आपल्याला येत्या काळामध्ये आपल्याला अनेक अडचणीला आपल्याला या ठिकाणी सामोरं जावं लागेल। एवढंच या प्रसंगी बोलतो। पण परत एकदा सर्व परभणी जिल्ह्यातील समाज बांधवांना विनंती करतो की 24 तारखेला आपण कुणी घरी न बसता आपल्या लेकरा बाळाच्या भविष्यासाठी, आपल्या पुढील पिढीसाठी आपण रस्त्यावर उतरावं। ही वेळ घरी थांबण्याची नव्हे। Reservation is our right and we must have it. We must fight for our right. जर रिझर्वेशन मिळालं नाही तर या गव्हर्नमेंटचा आम्ही हात दाखवू। म्हणजे जसं म्हणाले आमचे म्हणजे सहकारी किंवा मुंबई जाम करून दाखवले जाईल। आणि आपल्यामध्ये असं एक गोष्ट मला दिसते की आपल्यात युनिटी पाहिजे। एकटीचे बळ मिळते बळ, युनिटी स्ट्रेंथ। आता दिलेल्या आव्हानाप्रमाणे जर त्या दीपक भाऊ बोराडेला जर काही झालं तर नेक्स्ट डे पासून आपण त्या ठिकाणी सर्वांनी जायचं घरदार सोडून, तर आपण हे मिळवू शकू। एवढं बोलून मी माझं जे एवढे इथे उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानतो। आणि मिस्टर बनसोडे हे दीपक भाऊ बोराडे हे उपोषणस्थळी उपोषण करताय। त्यांची तब्येत आज भरपूर खालावलेली आहे, तरी आमच्या सर्व सकल धनगर बांधवांच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतोय, सरकारला विनंती करतोय। ज्या देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये 2014ला आश्वासन दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण आम्ही तुम्हाला देऊ, त्यांची पहिली कॅबिनेट झाली, पहिले सत्तेचा काळही झाला, दुसऱ्या सत्तेचा काळ आलाय। धनगरांची ताकद काय? जर 24 तारखेपर्यंत त्यांनी जर हा ड चा र ड झालेला दुरुस्त नाही केला आणि GR नाही काढला तर मी त्यांना आणि सरकारला इशारा देतोय समस्त धनगर बांधवांच्या मध्ये, बीजेपी किंवा सरकार पक्षाचा जिथेही कार्यक्रम असेल त्यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये ही आठवण करून दिली जाईल की क्या हुआ तेरा वादा। आणि एकही कार्यक्रम सरकार पक्षाचा यशस्वी होऊ देणार नाही, सकल धनगर बांधवांच्या वतीने मी सांगतोय। एवढंच बोलतोय।